वेलकम टू द ऑफिशियल चॅनल अनथिंकेबल फिटनेसमध्ये. आज मी तुम्हाला बॅकचे असे काही ॲडव्हान्स वर्कआउट सांगणार आहे ज्याने माझ्या स्वतःच्या बॅकची साईज वाढायला मदत झाली आहे. पण हे वर्कआउट्स कोणते आहेत हे सांगण्याआधी या वर्कआउटसाठी काही कंडिशन आहेत हे ऐकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या कंडिशन जर तुम्ही पूर्ण नाही करू शकला तर तुम्ही हा व्हिडिओ बघून पण तुमचा काही फायदा नाही होणार. तर ती कंडिशन म्हणजे ॲडव्हान्स वर्कआउट करण्याआधी तुम्हाला ॲटलिस्ट 12 ते 15 पुलअप्स आहेत ना करता आले पाहिजेत. तर असं का? त्याचं कारण म्हणजे हे जे मी पुढे वर्कआउट सांगितले आहेत ना ॲडव्हान्स, त्याच्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 12 ते 15 पुलअप्स आले पाहिजेत. कारण जर तुम्ही 12 ते 15 पुलअप्स करू शकणार नाही तर जे मी ॲडव्हान्स वर्कआउट सांगितले आहेत ते तुमच्याकडून होणे शक्य नाही. म्हणूनच तुम्हाला ना जर 12 ते 15 पुलअप्स येत असतील ना तरच तुम्ही हे पुढचे वर्कआउट करू शकाल. तर जास्त वेळ न घालवता चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहिला वर्कआउट आहे तो आहे आर्चर पुलअप्स. तर या पुलअप्सला आर्चर पुलअप्स कशासाठी बोलतात? हे पुलअप्स करताना आपल्या हाताची पोझिशन अशा प्रकारे होते की असं वाटतं की आपण धनुष्यबाण हातात घेतला आहे. हे आर्चरी खेळासारखं होतं, त्याच्यामुळे याला आर्चर पुलअप्स असे बोलतात. तर आर्चर पुलअप्स करण्यासाठी तुम्हाला आपण नॉर्मल पुलअप्ससाठी जसे हात ठेवतो त्यापेक्षा जरा लांब हात ठेवायचे आहेत आणि एका साईडच्या हाताने पुलअप्स करायचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसरा हात फक्त सपोर्टसाठी ठेवायचा आहे, त्यांनी काही ताकद नाही लावायची. तर हे झालं एका बाजूचं. तसंच दुसऱ्या बाजूने पण सेम पुलअप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या साईडच्या हाताने आपण पुलअप्स करतो आहे त्याच्या दुसऱ्या साईडचा हात आहे ना तो आपण सपोर्टसाठी ठेवला आहे. त्याला पुलअप करताना आहे ना आपण बारला टच करायचा आहे, तो पण एकदम स्ट्रेट. त्या हाताला एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे आणि बारला टच करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आर्चर पुलअप्स करतो. तर तुम्ही बघू शकता की एका सेटमध्येच माझ्या बॉडीमध्ये किती पंप आला आहे. माझे विंग्स बाहेर आले आहेत. तर दुसरा वर्कआउट जो आहे तो म्हणजे कमांडो पुलअप्स. तर हे पुलअप्स थोडे सोपे आहेत करण्यासाठी. जर तुम्हाला माझ्यासारखे विंग्स ग्रो करायचे असतील तर कमांडो पुलअप्स हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर कमांडो पुलअप्स करण्यासाठी तुम्हाला तुमचे हात काही अशा प्रकारे ठेवायचे आहेत. हे हात जसं की तुम्ही बघू शकता एकमेकांच्या विरुद्ध ठेवायचे आहेत आणि पुलअप्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या वर्कआउटने तुम्हाला तुमचे विंग्स ग्रो होण्यात मदत भेटते. तर येऊया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वर्कआउटकडे, तो म्हणजे टायप रायटर पुलअप्स. तर मी जो पहिला वर्कआउट सांगितला आर्चर पुलअप्स, हे पुलअप्स त्याच्यापेक्षा पण कठीण आहेत करण्यासाठी. जर हे पुलअप्स शिकायचे असतील ना तर तुम्हाला आर्चर पुलअप्स चांगल्या प्रकारे करावे लागणार. हे पुलअप्स केल्याने तुमच्या विंग्सवर तर इफेक्ट येतोच, पण याचा स्पेशली इफेक्ट आहे ना तो बॅकच्या मसल्सवर येतो आणि कट्सवर येतो. तर टायपरायटर पुलअप्स करण्यासाठी तुम्हाला जसे आपण आर्चर पुलअप्स करतो त्याचप्रमाणे करायचं आहे. फक्त यामध्ये एक ट्विस्ट आहे की आर्चर पुलअप्स केल्यानंतर आहे ना आपण एक पुलअप्स केल्यानंतर आहे ना खाली येतो आणि दुसरा पुलअप्स करतो. पण टायपरायटर पुलअप करताना तुम्हाला आहे ना एक पुलअप केल्यानंतर तुम्हाला खाली नाही यायचं आहे, तिकडूनच साईडला जायचं आहे आणि हे एका साईडहून दुसऱ्या साईडून दुसऱ्या साईडहून परत त्या पहिल्या साईडला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे असंच करत राहायचं आहे जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे. तर टायपरायटर पुलअप्स अशा प्रकारे केले जातात. तुम्हाला बघताना हे पुलअप्स खूप सोपे वाटत असतील, पण जेव्हा तुम्ही करायला जाणार ना तेव्हा तुम्हाला कळेल की हे पुलअप्स किती कठीण आहेत. आणि हो, सर्वात मेन गोष्ट म्हणजे हे सगळे पुलअप्स आहेत ना तुम्हाला एका 2 दिवसात फरक नाही पडणार आहे. तुम्हाला हे हफ्ता 2 हफ्त्यावर प्रॉपर करावे लागतील, तेव्हा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये फरक दिसेल. तर हे काही वर्कआउट आहेत ज्यामुळे माझ्या बॅकची साईज वाढायला मदत झाली आहे आणि तुम्ही बघू शकतात माझी बॅक कशी पंप झाली आहे आणि किती मोठी वाटते. तर अशाच फिटनेस आणि स्पिरिच्युअल कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ब्रह्मचर्यामध्ये इंटरेस्ट असेल तर माझा ब्रह्मचर्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे, तो चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राधे राधे.